तर आता मी एकटी चालले जिमला बिकॉज सोनल गेली कॉलेजला. ती आता कॉलेजवरून घरी येईल आणि मग जिममध्ये येईल. मग आता मी आणि शिवानी चाललो जिमला. तर ऑब्व्हियसली सोनललाच आमची ड्राईव्ह म्हणजे सोनलला स्कूटी येते, आम्हाला कोणाला स्कूटी नाही. सो आता आम्ही ऑटोने जाणार आहे. होतो मला ऑटोने जायला. आम्ही जिममध्ये आलेलो आहोत. आता आम्ही वॉर्मअप स्टार्ट करणार आहोत आणि आज आमचा ट्रेनर ॲब्सेंट आहे. तर आता आम्ही वॉर्मअप करणार. आज आमचा मज्जा आज आई एकविरेचीच गाणी लावली आहे जिममध्ये, त्याच्यामुळे जरा पण जिम करायची इच्छा नाही होते, वर्कआउट करायची. आणि माहीत नाही कॉपीराईट्स लागते. कसं माणूस जिम करायला असं हळदीला आलं, डान्स करायची इच्छा होते. खूप लोक विचारतात आम्ही कोणत्या जिमला जातो, ते इथे बघू शकता आयन युनिसेक्स जिमला. आणि इथे नंबर दिसतोय, कॉन्टॅक्ट करू शकता ॲडमिशनसाठी. आणि शिवानी आता जाणार आहे ऑटोने आणि सोनल आज आलेली आहे घ्यायला बिकॉज आम्हाला सर्टिफिकेट्स घ्यायचे. पाऊस आला आणि आता पाऊस आलेला आहे. छत्री आणली आहे तर चला आम्ही जातो. ते आमचे सर्टिफिकेट झालेले आहेत. सोनल हिंगोळचे सर्टिफिकेशन डे आहे लवकरच. तर गर्ल्सची जी मेहनत एवढी त्यांनी केलेली आहे सगळ्यांनी, फळ. आणि हे असे का बाईकवाले इरिटेट करतात. तर हे तर हे सर्टिफिकेट खूप हेवी पडणार आहे घेऊन जायला. आणि आता आम्ही जाणार आणि त्याच्यानंतर ब्लॉग कंटिन्यू बघा, कारण की आता सोनल माझ्यावर एक लुक करणार आहे आणि मी खूप जास्त एक्साइटेड आहे, काहीतरी डिफरंट. रोड साईड वरून जाताना मला तर बाबा काय बोलतात, स्मेल आला ना फूडचं की लगेच खायची इच्छा होते. सोनल तुला होते का? कुठून बघा हे असं, म्हणजे इकडचे पण रोड सोनलला माहिती नाही. डोंबिवलीतला डोंबिवलीत राहू. अरे फिरत नाही पण जिथे गणपती बाप्पा. मला ना एकदम खूप एक्साइटमेंट आहे आता. गणपती कधी येत आहेत आणि फुल एन्जॉय. एक वेगळीच वाईब असते गणपती आल्यावर. म्हणून गणपती बाप्पा लवकर या. आणि आता आम्ही आलेलो आहोत. आणि आता आम्ही आलेलो आहोत आमच्या सोनल मेकओव्हर अकॅडमीमध्ये, कारण की आता सोनल माझ्यावर मेकओव्हर करणार आहे. जस्ट मला ही सुंदर अशी साडी रिसीव झालेली अन्वी कलेक्शन मुंबई या इंस्टाग्राम ID वरून. तर मी त्यांचा इंस्टाग्राम ID मेन्शन करेन. ह्यामध्ये बरेच टोटल 10 कलर्स अवेलेबल आहेत आणि खरंच खूप छान आहे. ग्रीन कलर हा मी डार्क ग्रीन कलर चूज केला आणि खूप सुंदर साडी आली. मम्मीने छान ब्लाऊज पण शिवला आहे त्यावर. सो तसंच वगैरे मी पूर्ण लुक नंतर रेडी झाल्यावर दाखवते. सो लेट्स डू आवर मेकअप नाउ. पण तू मला विचार की तुला कसा मेकअप पाहिजे. विचार तुला कसा मेकअप पाहिजे. मॅम तुम्हाला कसा मेकअप पाहिजे विचार ना. आय जस्ट कांट. विचार तुम्हाला कसा मेकअप पाहिजे. माझ्याकडे बघून विचार. तुम्हाला कसा मेकअप. तुला नाही तुम्हाला. अरे विचार. आज मला साखरपुडा आहे. तुम्हाला कसा मेकअप पाहिजे. तुला बोलतेस तू. तुम्हाला बोल बोलली तर नीट प्रेम. तुम्हाला कसा मेकअप पाहिजे. काय तुम्हाला कसा मेकअप पाहिजे. नीट शुद्ध गाईज बघा नीट नाही बोलत आहे. तुम्हाला कसा. मॅम तुम्हाला का पण. अरे मी हा किती देणार आहे पहिले बोल. सर मॅम तुम्हाला. मॅम तुम्हाला कसा मेकअप पाहिजे. मला ना एकदम लाईट वेट नॅचरल न्यूड. आय मीन आय शुड लुक कोमल ओनली. म्हणजे मी वेगळी अशी नाही दिसली पाहिजे. बिकॉज माय हजबंड लुक्स हजबंड लव्स. ओके माय हजबंड लव्स मी इन नॅचरल. सो त्यांना माझे सासरकडच्या ह्यांना पण मी नॅचरल आवडते. माझ्या घरच्यांना पण मी नॅचरलच आवडते. सो माझी इच्छा आहे की. अरे मॅम लाईट गेली.
सो माझी इच्छा आहे की तुम्ही मला एकदम नॅचरल बेस ठेवा, एकदम ग्लोई गोरी गोरी दिसली असं मला हवं आहे. म्हणजे माझं नवरा असं बघून असं केलं पाहिजे. Now I'm taking this contour palette. You look good. And इसके चबी फेस को अभी थोड़ी फ्लैट कर देती हूँ. ज़्यादा फ्लैट मत करो, मेरे हस्बैंड को चबी चिप्स पसंद है. और मेकअप लगा चला उसमें. लाइन शो से पैसे आधे सामने कट. देखो, सामने देखो. पैसे आधे कट. मेकअप में आधा कर देते दूँगी. पैसे कट तो मेकअप भी आधा कर देते. अभी इसके धबाड़े नाक को हम पतला करेंगे. सगळ्यांना माहिती म्हणजे नाक किती पोपटासारखं सरळ आहे. पोपटासारखं सगळीकडे. मी कोणाच्याच ह्याच्यात इंटरफेअर नाही करत प्लीज. So here's my beautiful makeup. Wow, loved it. Thank you so much, Sonal. So हा मी डिसाइड करतोय, हा किंवा अजून एक आहे दाखवतो वेळ. दिस इज जस्ट मिनिमल, जे मला पर्सनली आवडतं. मॅम जरा थांब. गाइस दिस वन काय छान वाटतंय, प्लीज लेट मी नो. मी विचार करते दोन्ही पण वेअर करून व्हिडिओज घेईल ना. Should I wear this monkey वाली? चला, आज मला मी झोपायलाच नाही दिला. आणि फायनली माझा लुक कम्प्लीट झालेला आहे. सो आय एम इन लव विथ दिस लुक. थँक्यू सो मच सोनल मेकओव्हर. पैसे काढ. नंतर अजून फोटोशूट बाकी आहे. आता छान माझे पिक्चर्स आणि व्हिडिओज घे, मग मी तुला पेमेंट करेन. So let's go. Guys, this is the final look. ही आहे सुंदरशी साडी, बनारसी सिल्क. मस्त टॅसल्स वगैरे लावलेले आहेत. इंस्टाग्राम लिंक मी डिस्क्रिप्शनला देईन. नक्की त्यांच्याकडून बाय करायचं असेल तर तुम्ही बाय करू शकता. हा तुझा ब्लाऊज स्टिच्ड बाय माय मॉम आणि मॉम. आणि सुंदर असं मेकअप केलेला आहे सोनल चव्हाण. चव्हाण. सो थँक्यू सो मच. आणि कमेंट्स पण सांगा कशी दिसते मी. सो आता एवढा जो सारा आम्ही काढलेला आहे, सो आवडायचा आहे आणि मग घरी जायचं आहे. पाऊस पण पडतोय बाहेर खूप जास्त. आता हा पसारा बघू शकता. आणि व्हिडिओज रील्स सगळं मिस चव्हाण आणि सोनल चव्हाण मेकओव्हर इन्स्टा आयडीवर येणार आहेत. सो स्टे ट्यून. आणि या ब्लॉग उद्याच येणार आहे ना, सो रील्स पण आलेले असणार. हा पसारा सगळा Please. आवरायचा आहे आता. लाईक करा, शेअर करा. तर गाईज आता आम्ही बनवत आहोत बुलडॉग हॉट अँड स्पायसी चिकन फ्लेवर. हॉट चिकन फ्लेवर रामेन मेड इन कोरिया. स्टीर फ्राईड इन्स्टंट नूडल्स. हे आहे
हे ऑइल आहे, यात तर कोरियन भाषेतच लिहिलं आहे. व्हॉट इज दिस? पाणी ज्यादा डालते शायद. त्या साईडला मम्मीने शिरा केला आहे, तो मी खाते मॅगी होईपर्यंत. तिला खायचं आहे शिरा, कारण की मला आवडतो शिरा. हे सोडू तिला हे खायचंय सोनाला. ते तुझं बोलतेस तू. नाही शिवाय मस्त शिरा आहे यार. पण मला थोडंसं तिखट खायचं. हे खाल्ल्याच्या नंतर, गोड खाल्ल्याच्या नंतर नेहमी तिखट खायची इच्छा होते. तुम्हाला पण होत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. वाव, माझा हात किती सुंदर दिसतो. मला पण दाखव, मी पण सुंदर दिसते. ओके गाईज, हिला किचन मध्ये कधीतरी येत जा, तर तेव्हा तुला समजेल की इथे सीझर पण आहेत. ही बाहेर जात होती सीझर घ्यायला. मला माहिती होतं, पण ही मोठी आहे ना, मी छोटी आणत होते. ओ ओ ओ अरे ओ ओ ओ जानी जाना. आता आम्ही पहिले मसाला ना? त्यात थोडस चालतं, त्यात थोडस पाणी ठेवायचं आहे. कालच्या म्हणजे नव्हतं. हा, ते आधीच आपण केलेलं ना तर रामेन, त्यात नव्हतं पाणी ठेवायचं. यात पाणी ठेवायचंय थोडं, कारण की हे थोडस असं यात कोरियन मध्ये लिहिलंय, तर आपल्याला तर समजणारच नाही रोज शिवाय. रोज लिहिलंय ते तेवढंच माहिती आहे. माझी एक फ्रेंड आहे, ती कोरियन शिकते. तिला विचार. जास्त कमी वाटतंय ना. ते वालं हे होतं ना, हे वालं यात जास्त सुपी टाईप होईल. ही व्हाईट कलर काय मैदा बिंदा हे काल तर लाल होतं यार. चिटिंग यार, आम्हाला तेच आवडलं. ह्याची प्लेस ठीक होईल वाटतं हे, म्हणून त्यांनी पाणी ठेवायला सांगितलं वाटतं. आम्हाला काय माहिती, म्हणजे आतमध्ये बाहेरून पिंक आणि आतमधून व्हाईट आहे. आणि काल सारखंच आम्ही हे बाउल्स घेतलेत, प्रॉपर कोरियन. फक्त मिसिंग आहे ती चॉपस्टिक, ते आम्ही घेऊ. मिस्टर DIY मधून आपण बघितलेलं. हे यार चिकन फ्लेवर कसं वाटेल काय माहिती. आता जरा मिक्स करतो, नाहीतर मग मसाला टाकतो. तुम्हाला टेस्ट सांगतो आम्ही. चला. तर गाईज, पाठी सिरियल चालू आहे, मम्मी बघते. आणि ते आमचे रामेन इज रेडी. नूडल्स रेडी आहे. ॲज वी कॅन. आता आमचा फर्स्ट टेस्ट. चल ना, चल ना. थांब ना, मला हे घेऊ दे ना. ओके, रेडी. It's too spicy. स्पायसी पण आहे कालच्यापेक्षा, असं मला वाटतंय थोडस. नाही म्हणजे झणझणीत, थोडस असं जिभेला ना जळत. टिंगलिंग इफेक्ट सारखं देतं, पण टेस्ट छान आहे. लव्ड इट. पण आय वुड प्रेफर. सो जर 5 पैकी ते रेट करायचं असेल तर 5 पैकी 5 4.5 देईन त्याला. मी 5 देईन. आणि ह्याला 3.5 देईन. बिकॉज आपण बाकीचे पण टेस्ट करू. छान बट छान आहे टेस्ट. स्पायसी. हे स्पायसी ना एवढं. हे चीजी चिकन. चीज नाही, पण त्याचं जे हे होतं पावडर मसाला, तो आय थिंक वेगळा फ्लेवरचा होता. कारण की कालच्या ह्याच्यात किमची होता. ही का मध्ये मध्ये बोलते. तिखट तर आहे ब्रो. आणि ह्याचे नूडल्स ना खूप लॉंग
स्ट्रिंग आहेत तर ते मला आवडतं. मम्मी यार प्लीज खाऊ दे. हे हिट करतंय भाई. हे पण स्पायसी आहे. समवन सेड काल आपल्या रामेन मध्ये खूप कॉमेंट्स आले, छान छान सिरीज पण आम्हाला सजेस्ट केले, तर आम्ही दोघी बघू. आणि असं वाटलेलं रामेन पण एक कोणीतरी सजेस्ट केलं, मी विसरले. कालचे लवकर संपले पण कारण टेस्टी होते आणि हे हेवी आहे. खूप कालचे एकदम लाईट वेट होते, थोडे ते थोडे हेवी आहेत. पहिले खा ले. पोट भरतंय. 150चा होता हा पूर्ण पॅकेट. आणि ते लोक फक्त लंचला फक्त हे नूडल्स खातात, त्यात भाज्या वगैरे टाकून. कोरियाला भाज्या एग्स वगैरे ते त्यांचं जेवणच होतं. प्रॉपर मील असतं. चिकन केवढं आलं असतं, 2 टायमाला झालं असतं. मॉम विल बी मॉम. जास्त आलं असतं चिकन आणि ते घरात बनवलं असतं एवढे टेस्टी. आज बनवलंच असतं टेस्टी. आज दुपारी मी टेस्टी आहे तेच आहे ना. आज बनवलेलं मम्मीने. आय एम चिकन मटन लवर आणि मोस्टली मला त्याची काय बोलतात रस्सा आवडतो. त्याचा रस्सा खूप आवडतो. आणि त्या आणि फक्त मम्मीचा वडे मम्मीने केलेला. मम्मी छान आम्हाला बाकी मावशीची बोलता छान झाला. बट कालचा वॉज लाईक बेस्ट. मी आणणार आहे ते पॅकेट आणून ठेवेन. तो 49चा होता, 50चा होता. बरं ब्लॉग. तर आमचा ब्लॉग कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा चव्हाण सिस्टर्सला. आणि माझा लुक ते नूडल्सचा जाम परिणाम होतोय आमच्या चढली माउथवर टंगवर. कसं झालं लुक तो कॉमेंट करून सांगा आणि या नेक्स्ट व्हिडिओसाठी वेट करा.